Hello guys, welcome to my YouTube channel Wish Universe. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही एकदम मस्त असाल आणि माझा ब्लॉग बघताय म्हणल्यावर मस्त आहात. तर मी ह्या ब्लॉगसाठी खूप एक्साइटेड आहे बिकॉज हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि थोडी नर्वस पण आहे बिकॉज मी फर्स्ट टाइम असं ब्लॉगिंग करते, असं इन द सेन्स की स्वतःहून ब्लॉग करते. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं तर फटाफट जाऊन फॉलो करा बिकॉज तिथे मी मिनी ब्लॉग्स करत होते आणि त्या टाइम असं होतं की कोणीतरी माझे ब्लॉग शूट करायचं, मी जस्ट बोलायची. पण आता असं नाही, मला ब्लॉगिंग सुद्धा हँडल करायचं आणि मला बोलायचं सुद्धा आहे, त्यामुळे मी थोडी नर्वस आहे कारण मी फर्स्ट टाइम असं करते. बट लेट सी काय होतंय. माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि कोणत्याही कामाची सुरुवात आपण करताना देवदर्शनाने करतो, म्हणजे मी तरी करते आणि आय थिंक सो सगळेच असं करत असतील. तर मग मी असं डिसाईड केलं की व्हाय नॉट आपण पण देवदर्शनानेच करूयात. आणि माझं खूप दिवसापासून असं प्लॅन होतं, म्हणजे मी माझ्या बर्थडेला ठरवलं होतं की मी हे करेल. बट माझ्या बर्थडेच्या टायमाला नवरात्र होती त्यामुळे मला ते पॉसिबल झालं नाही. मग मी विचार केला की मी न्यू इयरला करेल. बट नंतर ना खूप गर्दी होती, भरपूर गर्दी होती, त्यामुळे मग विचार केला ठीक आहे थोडी गर्दी कमी झाल्यानंतर आपण करू. बट तेही पॉसिबल नाही झालं. तर मग विचार केला व्हाय नॉट आज आज आपण करूयात. तर मी आज चालली दगडूशेठला आणि माझ्या डोक्यात होतं की अभिषेक करायचा. त्यामुळे मग मी विचार केला की फर्स्ट ब्लॉग पण युट्यूबचा आणि आजपासून माझी युट्यूबची जर्नी ही स्टार्ट होतीये, तर मग आपण अभिषेकने चालू करूया. त्यामुळे मी एकटी नाही चालली, आज माझ्यासोबत माझी सखी पण आहे. आता ती कोण आहे ती तुम्ही ब्लॉग मध्ये पुढे बघालच आणि ती बऱ्याचशा ब्लॉग मध्ये तुम्हाला माझ्यासोबत दिसेल. कारण जेव्हा काही करायचं असतं, म्हणजे क्रिएटिव्ह काही करायचं असतं किंवा काही म्हणजे कोणत्याही गोष्टी करायच्या तर जास्त करून माझ्या 2-3 परम सख्या आहेत ज्या की माझ्या सोबत असतात. तर त्या तुम्हाला भरपूर पुढे ब्लॉग्समध्ये सगळ्या दिसतीलच आणि खरंच त्या मला खूप हेल्प करतात. त्यामुळे मी काल तिच्याशी फोनवरशी बोलत होते, तिला म्हणलं मी युट्यूब स्टार्ट करणार आहे असं तसं. तर ती म्हणली की छान तू कर. मग मी तिला सहज विचारलं की जायचं का दगडूशेठला. तर ती वॉज लाईक की ओके जाऊयात. आमचा असं नाही का रँडमली प्लॅन असा तयार झाला. आमचं असं असतं की म्हणजे माझं तरी असं आहे की ना मी असं ठरवलं ना की मी हे करणार ते करणार, ते कधीच होत नाही. आणि जो असं नॉर्मली आहे की हा आता ठरवलंय करायचं ते अपमत होऊन जातं. तर आम्ही असाच प्लॅन असा केलेला आहे. अजून पुढे काय करणार ते माहित नाही. बट हा मी आता घराच्या बाहेर पडते तर मी बरीचशी माझी कामं सगळी करून येणार आहे. कारण ना म्हणजे असं खूप कमी टाइम आम्ही दोघी एकत्र अशा भेटतो, कारण ती तिच्या कामात बिझी असते, मी माझ्या कामात बिझी असते. तर बाहेर चाललोच आहे तर सगळी कामं करूनच आम्ही घरी येऊ. खूप महत्वाचं आमचं एक काम आहे जे की मी ह्या ब्लॉग मध्ये नाही सांगू शकत. मी पुढच्या काही ब्लॉग मध्ये ते तुम्हाला सांगेलच आणि मी ह्या ब्लॉग मध्ये ते शो नाही करणार की ते काय काम आहे. पण आमची दुपारी तिथं अपॉइंटमेंट आहे 2-3च्या दरम्यान काहीतरी. सो ते सगळ्यात महत्वाचं काम आहे जे आज करायचंच आहे. आणि सगळ्यात पहिलं तर ऑब्व्हियसली अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर आमच्या डोक्यात की आम्ही मध्ये थोडा टाइम आहे तर आम्ही बहुतेक मूवीला जाऊ. बट आमचं अजून काय असं फिक्स नाही कारण आम्ही तिकीट्स वगैरे काही बुक नाही केलंय. पण बघू आता तिथे गेल्यानंतर ती काय बोलते त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली दुपारी तर ते करायचंय. आणि मला एक आणखी करायचं होतं, माझ्या घराच्या शेजारीच एक शंकरचं मंदिर आहे, खरंच खूप छान मंदिर आहे. आम्ही आधी जायचो पण आता ना बिझी शेड्यूलमुळे मलाही जाणं होत नाही आणि काही होत नाही. तर माझ्या डोक्यात आहे की आज मी तिथेही जाईल. बघूयात काय काय होतंय. तसं तसं तर मी शो करेलच. आणि हो मेन मला एक आहे की दगडूशेठच्या आत गेल्यानंतर मंदिरात आहे ना शूट नाही करून देत. तर मग मला असं की मला शूट करून देतील का नाही ते, पण जरी नाही दिलं तरी इट्स ओके, तसा काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला जेवढे क्लिप्स काही घेता येईल तेवढे तर मी घेईलच. आता उठली, आंघोळ वगैरे केलेली आहे, मी अजून रेडी वगैरे काही झाली नाहीये. आता तिच्या फोनची मी वाट बघते, तिचा फोन आला की मग तसं मला निघायला. आमचं चाललं होतं की .7ला घरातून निघायचं, पण आताच 7 वाजलेत आणि अजून मी इथेच आहे. तिचा मला फोन आला, म्हणते की आपण करूयात मूवीचा काहीतरी प्लॅन. कारण मे बी अभिषेक झाल्यानंतर आमच्याकडे काही काम नाहीये. तर ती म्हणते त्या पिरियडमध्ये आपण एखादी मूवी बघूयात. आता कोणती बघूयात ते तर काही बोललीच नाही, म्हणजे ठरवलंच नाही आम्ही. ती पण आपण तिथं आल्यावर बघू. सो आता ती म्हणते तू ड्रेस वगैरे नको वेअर करू. माझ्या डोक्यात असं होतं की मी एखादा ड्रेस वगैरे वेअर करेन कारण अभिषेक करायचा आहे. पण आता ती म्हणते की आपण मूवीला जाणार आहे आणि मला सगळं प्लॅन वगैरे भरपूर थंडी असते. मूवी बघताना माझी कुर्ती जमेल, त्यामुळे मग मी विचार केला की दुसरं काहीतरी वेअर करूयात. तर आता ती म्हणाली मला की आपण एक कुर्ती एखादी वेअर करूया, शॉर्ट कुर्ती, ते जीन्सवर वगैरे तिच्याकडे पण आहे आणि माझ्याकडे ही एकच शॉर्ट कुर्ती आहे. ही एकच शॉर्ट कुर्ती आहे. तिची बॅग खूप सुंदर आहे, असे नॉट्स आहेत मागे असे. सो माझ्याकडे ही एकच शॉर्ट कुर्ती आहे
मग विचार केला हेच घालते आणि मग फटाफट आवरते मग निघते. ओके. तर मी कुर्ती वेअर केली आहे आणि काही जास्त मेकअप वगैरे नाही केला, जस्ट न्यू लिपस्टिक अप्लाय केली आहे. तेवढंच, जास्त काही केलं नाही आणि हा स्क्रंची घेतलाय कारण ते केस वगैरे अभिषेक करताना पुढे वगैरे दॅट्स इट, एवढंच मी केलंय. आणि ऑब्व्हियसली ह्याच्यावर तुम्ही जॅकेट कॅरी करणार आहे आणि मी बॅगही घेऊन चालली आहे सोबत, कारण पाण्याची बॉटल आणि नॅपकिन वगैरे सोबत ठेवावं लागेल. आणि आता व्लॉगिंग चालू केले म्हणल्यानंतर ना ते ट्रायपॉड आणि ते सगळ्या गोष्टी कॅरी ऑब्व्हियसली कराव्या लागतील. तर मी आता पहिली बॅग रेडी करते आणि बघते तिला फोन करून की निघू का, कारण ती अजूनही निघालेली नाहीये. त्यामुळे तिला विचारते निघालीये का आणि मग भेटते तुम्हाला. मी ही बॅग घेतलीये सोबत आणि ह्याच्यामध्ये मी ऑब्व्हियसली पाण्याची बॉटल, हा एक छोटा स्टँड आहे माझ्याकडे, इन केस लागला तर तरी मी घेतली सोबत. देन ऑब्व्हियसली माझ्या पर्सनल फोनचे चार्जर. म्हणजे तुम्हालाही सवय आहे का मला सांगा? मला सवय आहे की मी माझे फोन जेव्हा कॅरी करते त्यासोबत चार्जर कॅरी करते तर करते, का काय माहिती पण मी करते, इन केस कधी लागला वगैरे तर. बट हा, मी तो करते. आणि मग ह्याचं अडॅप्टर वगैरे मी आणि त्यानंतर एक नॅपकिन वगैरे पुसायला आणि ऑब्व्हियसली स्टूल. दॅट्स इट, एवढंच मी कॅरी करते. कॅश वगैरे मी काय जास्त घेते कारण ऑनलाईन असल्यामुळे मी कॅश ठेवत नाही आणि माझ्याकडून कॅश म्हणजे घालून पण जाते. कॅरी करते सोबत. आणि अजूनही तिचा कॉल आलेला नाहीये, पण आता ठीक आहे, मीच कॉल करते. मी तिला म्हणते की हा मी डायरेक्ट आता निघालीये, म्हणजे ती निघेलच. ओके. तर फायनली शेवटी तिचाच मला कॉल आला की मी निघाली, आता तू पण निघ. तर आता मी बसने किंवा रिक्षाने काही जाणार नाहीये, माझ्यात तेवढी कॅपॅसिटी पण नाही एवढ्या सकाळी सकाळी. तर मी माझ्या भावाला सांगितलं की प्लीज मला सोडशील का वगैरे. तर तो म्हणलाय ठीक आहे मी सोडतो. आता तो आलाय खाली, तर जाऊयात आता खाली पटकन. आणि काय होतंय कसं होतंय ते तुम्हाला मी पुढे ब्लॉग मध्ये दाखवेलच. सो लेट्स गो. 7 वाजता निघायचं पण 7:30 झालेले. ओके, पण निघतोय ते महत्वाचं आहे. आता मी इथून डायरेक्ट दगडूशेठला जाणार आहे आणि माझी जी परम सखी ती पण डायरेक्ट तिथेच येणार आहे. मी तिथे जाते. बघा. 2 hours later. फायनली माझा अभिषेक झालाय. मला जास्त काही शूट नाही करता आलं कारण तिथे अलाउड पण नव्हतं, त्यामुळे मी जास्त काही शूट नाही केलं. पण खूप सुंदर आणि खूप छान असा अभिषेक झाला. मला खरंच खूप आवडलं. मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की मी माझ्या एका परम सखीला भेटवेल, बट आम्हाला खूप लेट झाला त्यामुळे मला काही भेटवता नाही आलं. तर ती आहे ही नेत्रा. तुम्हाला भरपूर ब्लॉग्स मध्ये ही दिसेल कारण आम्ही कुठेही जाताना एकत्रच जात असतो. तर आता आमचा अभिषेक झालाय करून आणि आम्ही आता चाललोय मुंबईला. तर मी तुम्हाला दाखवते की काय होतंय काय नाही. सॉरी मी तुम्हाला व्लॉगच्या मध्ये इंटरप्ट करते, बट इट्स इम्पॉर्टंट. तर आम्ही ज्या मूवीला गेलो होतो ती मूवी आम्ही अर्धीच बघितली, फुल बघितलीच नाही. बिकॉज मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की आमची एका ठिकाणी अपॉइंटमेंट आहे 2-3च्या दरम्यान होती, बट आम्हाला तिथून कॉल आला की तुम्हाला आता यावं लागेल. दॅट्स वाय आम्हाला अर्धीच मूवी सोडून जावं लागलं. आणि ते काय काम होतं ते मी ह्या ब्लॉगमध्ये नाही सांगू शकत, बिकॉज त्याचा एक डिफरंट ब्लॉग येणार आहे. दॅट्स वाय. आणि त्यामुळे आम्ही मूवीचा रिव्ह्यू नाही देऊ शकत कारण आम्ही फुल मूवी बघितलीच नाही. पण हा, जेवढी बघितली तेवढी छान होती, ओके होती अशी मूवी. सो या, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. नेत्राला आम्ही तिच्या घरी ड्रॉप केलं आणि मी आता माझ्या घरी चालली होती. माझ्या घराच्या शेजारी खूप सुंदर शंकराचं मंदिर आहे. तर मी विचार केला की आता एवढं जवळ आले तर मग मंदिरात पण जाऊन येऊया. मी तुम्हाला मंदिर दाखवते. खूप सुंदर आणि खूप शांत असं हे मंदिर आहे.
सारखं म्हणजे सतत येत असतो तसं इकडे खूप दिवस झाले आले नव्हते. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. काल मला खूप लेट झाला होता आणि काल खूप दमले होते, दॅट्स वाय मी या ब्लॉगचा एंड नाही केला, बट इट्स ओके. आणि ह्याच्या पुढेही माझे ट्रॅव्हल रिलेटेड, फॅशन रिलेटेड, चॅलेंजिंग व्हिडिओज असे खूप छान छान ब्लॉग्स येत राहणार आहे. आय नो हा ब्लॉग एवढाही काही खास झाला नव्हता, बट माझी फर्स्ट टाइम होती, मी माझं बेस्ट दिलं. पण ह्याच्या पुढचे ब्लॉग खूप छान येणार आहेत, सो स्टे ट्यून फॉर दॅट ब्लॉग ऑल्सो. आणि जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.